नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी पुराणिक. मी एक हार्वर्ड सर्टिफाईड ओबेसिटी एक्सपर्ट आहे. आजचा एक वेगळाच विषय आहे. तुम्ही दिवसभर खूप मेहनत करता. सकाळी उठल्यापासून सततची धावपळ. ऑफिस आहे, ट्रॅफिक आहे, मीटिंग्ज आहे, डेडलाईन्स आहेत, घरच्या जबाबदाऱ्या आहेत. आणि रात्री जेव्हा आरशासमोर उभं राहता किंवा बऱ्याचशा महिला सकाळी जेव्हा आरशासमोर उभ्या राहतात ना, तेव्हा एकच गोष्ट दिसते. पोट जरा वाढत चाललंय, जरा कपडे फिट होत आहेत. मग तुम्ही विचार करता की चला आता वजन कमी करायला पाहिजे. मग मी डाएट करते, मी एक्सरसाइज करते, मी चालते, मी गोड कमी केलंय, पण पोट काय कमी होत नाही. जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सगळं करून सुद्धा पोट मात्र माझं वाढत चाललंय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण हा फक्त तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला पोटावरचं फॅट म्हणजे बेली फॅट का वाढतं याचं असं कारण सांगणार आहे की ज्याकडे आपण सगळेजण संपूर्णपणे दुर्लक्ष करतो. आणि त्याचं कारण आहे स्ट्रेस. आपल्याला वाटतं मुंबईमध्ये स्ट्रेस हा प्रत्येकालाच आहे. स्ट्रेसमुळे आपल्या शरीरात एक हॉर्मोन तयार होतो आणि त्याचं नाव आहे कॉर्टिझॉल. सगळ्यांनी ऐकलं असेल, हो आम्हाला काय स्ट्रेस आहे, कोणी म्हणतं आम्हाला काही स्ट्रेस नाही, पण प्रत्येकाला थोड्या ना थोड्या प्रमाणात कसला तरी स्ट्रेस असतो. मी डॉक्टर मंजिरी पुराणिक, ठाणे आणि बँड्रा इथे माझी वेट लॉस क्लिनिक आहेत आणि माझ्याकडे असंख्य असे पेशंट्स येतात. डॉक्टर आम्ही सगळं करतो, डाएट करतो, एक्सरसाइज करतो, कमी खातो, पण वजन काही कमी होत नाही आणि पोट मात्र वाढत चाललं आहे. डाएट करतो पण बेली फॅट का जात नाही? आता प्रश्न अनेक असतात, पण उत्तर हे त्यांच्या जेवणाच्या प्लेटमध्ये नसतं, तर त्यांच्या आयुष्यातल्या स्ट्रेसमध्ये असतं. असं वाटेल की स्ट्रेसचा आणि वजनाचा काय संबंध? तर आपण समजून घेऊया कॉर्टिझॉल म्हणजे काय आहे, की ज्याच्यामुळे आपलं वजन वाढतं. कॉर्टिझॉल म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्ट्रेस हॉर्मोन. पण कॉर्टिझॉल हे वाईट हॉर्मोन नाही आहे, तर ते ॲक्च्युली आपल्या सर्वायवलसाठी आहे. जेव्हा हजारो वर्षापूर्वी असं पटकन समोरून वाघ आला, तर आपल्याला काय होतं, भीती वाटते आणि असं वाटतं पळून जावं. मग त्यावेळेला शरीराचा रिस्पॉन्स काय असतो? फ्लाईट ऑर फाईट, म्हणजे आपल्याला पळून जायचं आहे. मग शरीरामध्ये एनर्जी हवी, पटकन काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. अशा वेळेला शरीर कॉर्टिझॉल रिलीज करतं आणि कॉर्टिझॉल शरीराला सांगतं अलर्ट, आता ॲक्शन घ्यायची वेळ आहे, एनर्जी तयार ठेव, आपल्याला सर्व्हायवल मोडमध्ये जायचं आहे. तर हे कॉर्टिझॉल का होतं? तर हा मेकॅनिझम होता आपला जीव वाचवण्यासाठी. पण सध्या असं काहीच होत नाही. असा कुठला वाघ आपल्यासमोर उभा आहे? तर हा वाघ आहे म्हणजे स्ट्रेसचा. कसला आहे? ऑफिसला जायला निघालोय पण ट्रॅफिक आहे, डेडलाईन्स आहेत, पैशाचं प्रेशर आहे, EMI आलेत, लोन्स आहेत, रिलेशनशिप नात्यांमधले ताणतणाव आहेत, बिझनेसचं टेन्शन आहे, रात्री उशिरापर्यंत काम आहे आणि सततचा मोबाईल आणि झोप नाही, कारण नेटफ्लिक्स आहे. आपल्या ब्रेनला फरक पडत नाही, पण त्याच्यासाठी काय आहे? त्याच्यासाठी हे एक सगळं एक्झिस्टन्सचं थ्रेट आहे. आज मला हे फाईट करायचं आहे, उद्या मला ते फाईट करायचं आहे, आणि म्हणून शरीर हे सतत एक क्रॉनिक स्ट्रेसमध्ये असतं. सतत ते थोडं कॉर्टिझॉल रिलीज करतं आणि क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे क्रॉनिक कॉर्टिझॉल. आता प्रश्न आहे की कॉर्टिझॉल आणि बेली फॅटचा काय संबंध आहे? तर जेव्हा कॉर्टिझॉल वारंवार वाढायला लागतं, शरीर आपलं सर्व्हायवल मोड आहे मध्ये, शरीराला काय वाटतं की आता पुढचा काळ खूप कठीण आहे, काय माहिती आता आपल्याला आपली एनर्जी साठवायला लागणार आहे. मग ती एनर्जी कुठे साठते? तर कधी पण लागेल एनर्जी, म्हणून ती फॅटमध्ये साठते आणि ती सुद्धा कुठे? विशेषतः पोटाभोवती. का? तर आपल्या पोटाच्या आतमध्ये आपल्याला लागणारी व्हायटल ऑर्गन्स असतात आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून पोटावर फॅट वाढतं. आणि म्हणून अनेक लोकांच्या हातापायांपेक्षा ना पोटावर, विशेषतः पुरुषांच्या पोटावर आणि कमरेवर वजन जास्त वाढतं. बरं, आता गोष्ट इथे संपत नाही. तर कॉर्टिझॉल फक्त फॅट स्टोअर नाही करत, तर एकदा कॉर्टिझॉल वाढलं की बाकीच्या चेन रिॲक्शन्स सुरू होतात. कॉर्टिझॉल वाढलं, स्ट्रेस वाढला की हळूहळू इन्फ्लमेशन म्हणजे सूज वाढते, वॉटर रिटेन्शन वाढतं, इन्सुलिनचा रेझिस्टन्स वाढतो. जेव्हा कॉर्टिझॉल अति होतं तेव्हा ब्लड शुगर ही हळूहळू वाढायला लागते, इन्सुलिन लेवल्स वाढायला लागतात आणि त्यामुळे काय होतं? या सगळ्याचा परिणाम म्हणून काय होतं? जे साठलेलं फॅट आहे ते बर्न होत नाही, म्हणजे परत एकदा आहे ते फॅट वाढायला लागतं, नवीन फॅट तयार होत राहतं आणि पोटाचा घेर मात्र प्रचंड वाढतो. दुसरी गोष्ट, थायरॉईडवर त्याचा परिणाम होतो. स्ट्रेसमुळे मेटाबॉलिझमवर, शरीराची जी एनर्जी असते ती कमी होते, थकवा जाणवतो, क्रेविंग्स होतात, मूड स्विंग्स होतात. तिसरी गोष्ट, आपली झोप, रात्री बराच वेळ झोप येत नाही, मध्येच जाग येते, सकाळी उठलं तरी बरेच पेशंट सांगतात
की मला इतका थकवा जाणवतो, सकाळी उठलं तरी मला फ्रेशच वाटत नाही. जेव्हा झोप बिघडते, झोप व्यवस्थित लागत नाही, सकाळी थकवा जाणवतो आणि मग वेट लॉस आणखीन कठीण होतो. झोप नाही म्हणून तुमच्या शरीरावरचं स्वेलिंग वाढतं. चौथी गोष्ट, तुमची जी हंगर हॉर्मोन्स असतात ती बदलतात. सारखं गोड खावंसं वाटतं. जंक फूड, पिझ्झा, बर्गर, चाट खूप खावंसं वाटतं. त्याला म्हणतात स्ट्रेस ईटिंग. आणि अनेक वेळा लोकांना वाटतं की त्यांच्यामध्ये विल पॉवरच नाही, मोटिवेशनच नाही, कंट्रोलच नाही. पण प्रत्यक्षात हॉर्मोन्स त्यांच्यावर परिणाम करतात, हॉर्मोन्स कंट्रोल करतात. तर लक्षात ठेवा, स्ट्रेसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ती एक नॅचरल भावना नाही आहे, तर आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये एक फार मोठा स्पीड ब्रेकर आहे. डाएट करताना जर स्ट्रेस इग्नोर केला तर अनेक वेळा डाएट काम करत नाही. म्हणून आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कॉर्टिझॉल कसा कमी करायचा. पहिली गोष्ट, रात्री वेळेवर झोपणं. शक्य असेल तेव्हा 10 ते 10:30च्या दरम्यान झोपण्याचा प्रयत्न करणं आणि 7 ते 8 तास जरूर झोप घेणं. झोप ही कॉर्टिझॉल कंट्रोलसाठीची सगळ्यात पॉवरफुल आहे. तुम्ही कितीही सप्लिमेंट्स घ्या, झोपेची जागा दुसरं काही घेऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, सकाळच्या उन्हामध्ये 20 मिनटं चालणं. सकाळचं जे ऊन असतं ना, ते शरीराचं जे एक आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे त्याला रिसेट करतं. आपली झोप सुधारते, आपले हॉर्मोन्स सगळे सुधारतात. आपली एनर्जी, एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आणि उत्साह येतो आणि कॉर्टिझॉलचा जो रिदम आहे ना तो बॅलन्स होतो. तिसरी गोष्ट, जेवण आहे ना आपलं ते स्किप करायचं नाही. म्हणजे बऱ्याचदा लोक दिवसभर उपाशी राहतात आणि मग संध्याकाळी चुकीचं खातात. त्यामुळे बॉडीचा स्ट्रेस रिस्पॉन्स वाढतो. असं वाटतं की बापरे, स्टार्वेशन मोडमध्ये बॉडी जाते. आणि जे स्ट्रेस लेवल आधीच असल्या तर रेग्युलर आणि बॅलन्स्ड मील खाणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि चौथी गोष्ट, ज्याला आपण जास्त वेळ देत नाही, डीप ब्रीदिंग, प्राणायाम करणं, फक्त आपल्या श्वासाकडे बघणं, फक्त 5 मिनटं. तेवढा वेळ आपण नक्कीच 24 तासात काढू शकतो. स्लो ब्रीदिंग, रिलॅक्सेशन टेक्निक, ह्याच्यामुळे स्ट्रेस कमी होतो. हे सगळं वाटतं सोपं आणि असं वाटतं की बापरे, हे सगळं कसं काय करायचं. पण हे सगळं अतिशय सायंटिफिक आहे आणि विज्ञानाने हे प्रूव्ह केलेलं आहे. बऱ्याच वेस्टर्न युनिव्हर्सिटींनी आता योगिक ब्रीदिंग किंवा रात्रीची झोप, त्याच्यानंतर आपली जी सोशल कनेक्शन्स, 5वी गोष्ट सोशल कनेक्शन्स, आपल्या मित्रमैत्रिणीशी बोला, कुटुंबाबरोबर वेळ घालवा, थोडंसं हसा, लोकांशी कनेक्ट व्हा. कारण जेव्हा आपल्या इंट्रॅक्शन्स पॉझिटिव्ह असतात, आपली रिलेशनशिप्स जेव्हा चांगली असतात ना, तेव्हा ऑक्सिटोसिन रिलीज होतं आणि ऑक्सिटोसिन हा कॉर्टिझॉलचा एक काउंटर बॅलन्स मानला जातो. आता तुम्ही म्हणाल, डॉक्टर म्हणजे मला जिमची जरूर नाही का? अजिबात नाही, जिमची जरूर आहे. एक्सरसाइज खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामुळे सुद्धा डोपामिन आणि सेरोटोनिन सिक्रेट होतात. जर तुम्ही फक्त कॅलरीवर फोकस कराल आणि स्ट्रेसला पूर्ण इग्नोर कराल तर मात्र हे सगळं अपूर्ण राहतं. जर हा वेट लॉस सस्टेनेबल ठेवायचा आहे तर डाएट, एक्सरसाइज, स्ट्रेस, झोप, हॉर्मोन्स हे सगळं मॅनेज करायला पाहिजे. आणि म्हणूनच काही लोक कमी एक्सरसाइज घेऊन चांगलेसुद्धा रिझल्ट्स मिळवतात. मेहनत करूनही वेट लॉससाठी स्ट्रगल करत राहतात. कारण वेट लॉस म्हणजे फक्त कॅलरीज किंवा फक्त खाणंपिणं नाही, तर वेट लॉस कशावर अवलंबून आहे? लाईफस्टाईल, हॉर्मोन्स, स्ट्रेस मॅनेजमेंट. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं पोटावरचं फॅट किंवा चरबी अजिबात हलत नाही आहे, कमी होत नाही, उलटी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, डाएट करून फरक पडत नाही आहे, PCOD, थायरॉईड किंवा हॉर्मोन्सचा त्रास आहे, तर फक्त कॅलरी मोजण्यापेक्षा ना आता स्ट्रेसकडे बघायची वेळ आली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि उपयुक्त वाटला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. प्रत्येकाला आज हा व्हिडिओ बघण्याची जरुरी आहे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये लिहा गाईड आणि मी तुम्हाला पाठवीन बेली फॅट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट गाईड पूर्णपणे फ्री. जर तुम्ही ठाणे, बँड्रा किंवा मुंबई परिसरात असाल तर पर्सनलाइज कन्सल्टेशन हवं असेल किंवा व्हिडिओ कन्सल्टेशन हवं असेल जे कम्प्लिटली फ्री आहे तर डिस्क्रिप्शनमधल्या व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक करा. लक्षात ठेवा, कधी कधी समस्या तुम्ही किती खाताय, किती एक्सरसाइज करताय याच्यावर नसते, तर ती स्ट्रेसवर अवलंबून आहे. मी आहे डॉक्टर मंजिरी पुराणिक. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.